लगन लावून देण्याचे आमिष दाखवून लाखोच्या गंडा घालणाऱ्या नागपूर येथील टोळीचा पर्दाफाश। 1 सप्टेंबर 2025 रोजी तुषार रमेश खैरनार याचे तक्रारीवरून चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे वेगवेगळ्या कलमाप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे। यातील फिर्यादी याचे लग्नाचे वय अधिक झाल्याने व तक्रारदाराची आई त्याच्यासाठी लग्नाचे स्थळ शोध असताना ऑगस्ट 21 रोजी आईस मामाची मुलगी हिचे कडून लग्न लावणाऱ्या एजंटचा मोबाईल क्रमांक मिळाला। लग्न लावणारा एजंट हा नागपूर येथे रहिवासी आहे। एजंट यांनी लग्न लावण्यासाठी 1.5 लाख रुपये लागतील असे सांगितले आणि आधीच एजंट व मुलीच्या बहिणीस 1,30,000 रुपये रोख व ऑनलाईन पद्धतीने दिले। त्यानंतर तुषार खैरनार याचे लग्न काजल वय 20 वर्ष या मुलीशी देवपूर धुळे येथे आई एकवीरा मंदिर येथे लग्न लावून दिले। लग्नाच्या 1 ते 2 दिवसात फिर्यादी यास पत्नी काजल हिच्या वागणुकीवरून संशय आल्याने तिचे आधार कार्ड पडताळणी केली। ती राजस्थान येथील असल्याचे समजले। त्यानंतर काजल हिचे इंस्टाग्राम आयडी चेक केले असता तिच्या गळ्यात मंगळसूत्र व लहान मुलगा असल्याचे दिसून आल्याने अध्यक्षांचे बाळगला। त्यानंतर फिर्यादी याने घरातील लोकांना विश्वासात घेऊन सर्व हकीकत सांगितली। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार गुसर, चाळीसगाव रोड धुळे। दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी तुषार खैरनार या नावाच्या इसमाने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली। त्यांनी ज्या मुलीचे लग्न केलेलं आहे ती मुलगी फ्रॉड आहे, खोटं सांगून तिचं त्यापूर्वी लग्न झालेलं आहे आणि त्या प्रकरणामध्ये 1,30,000 रुपये एजंटला दिलेले आहेत। आणि या प्रकारची तक्रार दिल्यानंतर शहानिशा केल्यानंतर त्यातील जो एजंट आहे सचिन मरकटे, दुसरी एजंट आहे नेहा, पूर्ण नाव महिला असल्यामुळे पूर्ण नाव घेता येत नाही महिला। आम्ही परत त्यांना एक बनावट असं दाखवलं की अजून एका मुलीचं स्थळ पाहिजे आणि अशा प्रकारचा सापळा रचून त्यांना काल सापळा रचून ताब्यात घेतलं। या प्रकारची एक खरी स्टोरी अशी आहे की यातील जे फिर्यादी आहेत, फिर्यादी 25 तारखेला यातील एजंटबरोबर संपर्क साधल्यानंतर त्यांनी काजल या नावाची मुलगी आणून तिला दाखवलं आणि तिचं धुळे येथील देवपूर येथील एकवीरा देवीच्या मंदिरामध्ये लग्न लावून दिलं। या प्रकरणामध्ये त्यांनी एजंटला 1,30,000 रुपये दिलेले आहेत। लग्नाच्या पहिल्याच रात्री त्यातील फिर्यादी जो मुलगा आहे त्याला समजलं की त्याला या प्रकरणामध्ये गंडवलं गेलेलं आहे। त्यानंतर त्याने जी मुलगी होती त्या मुलीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, इंस्टाग्राम चेक केला। त्यावेळी त्याला समजलं की त्या मुलीचं ऑलरेडी एक आधी लग्न झालेलं आहे, तिला एक 3 ते 4 वर्षाचा मुलगाही आहे। त्याने हे प्रकरण त्याच्या घरच्यांना सांगितलं आणि त्यानंतर मग त्यांनी प्लॅनिंग केलं पोलिसांना पकडून आणि परत दुसऱ्या एका मुलाला मुलगी पाहिजे म्हणून त्यांना बोलवलं। त्यात त्यांनी पूनम नावाची एक दुसरी का मुलगी लग्नासाठी ते घेऊन आले होते। या सर्वांना या प्रकरणामध्ये आम्ही काल ताब्यात घेतलं। चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला BNS कलम 318(4), BNS कलम 319(2) याप्रमाणे चारही आरोपीविरुद्ध आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे। सदर प्रकरणामध्ये तपास चालू आहे। या आरोपींनी यापूर्वी अनेक ठिकाणी असं लग्नाचं आमिष दाखवून गंडवल्याचं समोर येत आहे। हे चारही आरोपी हे नागपूरचे आहेत। सदरची कारवाई ही धुळे पोलीस जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री दिवरे सर, ॲडिशनल SP श्री दिवरे सर आणि शहरचे DYSP उपास्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनने केलेली आहे। यामार्फत मी आपण सर्वांना आवाहन करतो की अशा प्रकारची टोळी ही यापूर्वीही उघड झालेली आहे। खूप ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। कोणतंही नातं जोडताना खात्रीपूर्वक त्याची शहानिशा करावी। जिथे व्यवहार आला एजंटचा तिथं थोडी शंका पकडायला काही हरकत नाही की काहीतरी या ठिकाणी प्लॅनिंग होत आहे। या ठिकाणी जी मुलगी आहे त्या मुलीचे आईवडील कोण आहेत, ती राहते कुठं, कोणत्या जातीची आहे याची कुठलीही शहानिशा न करता लग्नाची घाई केल्यामुळे हा प्रकार घडून आलेला आहे, म्हणून ही फसवणूक झालेली आहे। तर अशा प्रकारच्या सर्व सावधान बाळगण्याची गरज सर्व नागरिकांना आहे। या प्रकारचं माझं आव्हान आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे, माननीय अप्पा पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे,
माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपासे, धुळे शहर विभाग, धुळे यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर, सह पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील, पोलीस कॉन्स्टेबल निलेश चव्हाण, विनोद पाठक, शुएब बेग, अतिक शेख, सचिन पाटील, पंकज वाघ, महिला पोलीस कॉन्स्टेबल माधुरी हाटकर, सोनाली हटकर अशांनी केली आहे.